स्टॅच्यू ऑफ युनिटी सरदार वल्लभभाई पटेल यांचा हा पुतळा आहे। तो बघण्यासाठी आम्ही गुजरातला पोहोचलो आहोत आणि हे बघा खूप चांगल्या प्रकारे त्यांनी बनवलेलं आहे। तर अशा प्रकारे आम्ही ह्या स्लायडरने चालत आहोत। तर बघा हे आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी मधलं आतलं सगळं काय वातावरण। स्टॅच्यू ऑफ युनिटी गॅलरी व्ह्यू हे तुम्ही अतिशय वरपर्यंत जाऊन बघा, गॅलरीचा व्ह्यू दिसतो आणि इथे तुम्हाला पाठीमागं एक नर्मदा नदीचा डॅम सुद्धा तुम्हाला दिसत आहे। आता आम्ही आलो आहोत झेलवानी या प्रकारचं एक तिथे त्यांनी चांगल्या प्रकारे टुरिस्टसाठी लोकांना बनवलेलं आहे। झरणाचा प्रकार आहे बघा, हा झरणा दिसतो तुम्हाला पाठीमागे आणि या झरण्याच्या आतमध्ये बोटिंगची वगैरे व्यवस्था केलेली आहे। खूप छान, खूप बघण्यासारखा निसर्ग केलेला आहे त्यांनी आता गुजरातमध्ये। तसंच स्टॅच्यू ऑफ युनिटी आणि हे सर्व काही तुम्हाला बघायला तिथे मिळणार। त्यांच्याच तिकीटमध्ये ही तिकीटची व्यवस्था त्यांनी केलेली आहे आणि त्या गॅलरी व्ह्यू ह्या तिकीटमध्ये तुम्हाला हे सर्व काय बघायला मिळेल। तर अशा प्रकारे मी गुजरातमध्ये खूप मजा केली, चांगली पिकनिक झाली आमची। तर हे आहे गुजरात दर्शन। पुढील दौरा दिल्ली आणि यूपी। हे आता आम्ही ताजमहलला आलो आहोत। पाचचं ताजमहलचं दृश्य बघा, ताजमहल। देखो हम लोग अभी नाथद्वारा में आए हैं। यहाँ पे हम लोग ने जलेबी फाफड़ा का ऑर्डर दिया है। देखिए ये फाफड़ा हमारे लिए पैकिंग हो जा रहा है। ये देखो ये फाफड़ा है, गरम गरम फाफड़ा मैं खा रहा हूँ। ये जलेबी फाफड़ा का नाश्ता आज रखा हुआ है हम लोग के ग्रुप के लिए। तो देखिए किस प्रकार से बढ़िया बना रहा है ये हमारे दोस्त। गर्मा गर्म फाफड़ा किशोर भाई ने आज पिकनिक में सबको ब्रेकफास्ट का नाश्ते का तैयारी किया है। ये गरम गरम जलेबी भी हम लोग ले रहे हैं अभी यहाँ से। फाफड़ा गरम कर देखिए किस प्रकार से फाफड़ा बन रहा है। आज का ब्रेकफास्ट जलेबी फाफड़ा। हमारे पूरी गाड़ी जो उनकी है, ये गाड़ी में हमको घुमाया अच्छी तरह से। उन्होंने जरा से हमको तकलीफ दे तो हम भी अच्छा दिया और हम सभी की तरफ से उनको बहुत कुछ हम थैंकफुल हैं। थैंक यू सो मच।
तामिळ येथील प्रसिद्ध कवी तिरुवल्लुवर यांचा हा 133 फुटाचा पुतळा आहे। हा पाठी बघत आहे तो कन्याकुमारी मधील विवेकानंद यांचा मेमोरियल स्मारक। हे बघा, आज मी कन्याकुमारीला आलोय मित्रांनो। तर ही आज मी बांगडा खाणार आहे कन्याकुमारीला। बांगडा जो आहे तो बांगडा त्यांनी धुतलेला आहे और तो फ्राय करणार बघा मसाल्यामध्ये ते बनवून देणार। 100 रुपयाचा बांगडा आहे। 100 रुपयाचा बांगडा आता मी खात आहे बघा। अशा पद्धतीने त्यांनी बनवलेला आहे आणि फ्राय करून देणार आहे तुम्हाला। ते अशा प्रकारे चायनीज सारखे बसलेले लोक। हाय फ्रेंड्स, मी किशोर कांबळे आता आपल्यासमोर छोटासा एक व्हिडिओ घेऊन येत आहे। मी आज आहे कन्याकुमारीला। या कन्याकुमारीला मी आज ना बांगडा फ्राय खाणार आहे आणि हा बांगडा फ्राय करण्यासाठी बनतोय। तो बनल्यानंतर कशा पद्धतीने खातो तो बघा। 100 रुपयाचा बांगडा आहे। 100 रुपयाच्या बांगड्याचा आज मी स्वाद घेणार आहे। तर बघा, नक्कीच बघा, तुम्हाला हा व्हिडिओ माझा चांगला भरपूर आवडेल आणि मला सुद्धा बांगडा खायला खूप मजा येणार आहे। तर थोड्याच वेळात माझ्यासमोर बांगडा फ्राय येत आहे। हा माझा आहे बांगडा आणि हा मला आता आणलेला आहे। तर या बांगड्यासाठी काय खाऊ आता मी? त्या बांगड्यासाठी खायसाठी मी आता घेतो। कितने का प्लेट? कितने का? हाऊ मच रुपीज? हाँ, सांबार उमर सब डाल। ये सांबार उमर टाकत आहे। माझी मच्छी चटणी नाही, चटणी कितने का ये? आयुष्यात वाट लागली। तर नुसती मच्छी खाऊ कशी म्हणून मी इटलीने घेतलेलं आहे। ते कुणाला हिंदी येत नाही, त्यांना विचारलं भात मिळतो का, तर भात नाही, तर राईस नाही, काय नाही। आता नुसती मच्छी खाऊ काही ही बघा, मी माझ्यासाठी मच्छी दिलेली आहे। या मच्छीसाठी खायला काय नाही, भात नाही, काय नाही। त्यासाठी मग मी एक काम केलं, मी घेतली इडली ही बघा। तर आता मी कशा पद्धतीने खाणार आहे बघा। ही बघा मी तळलेली आहे, गरम गरम गरम। हे बघा मित्रांनो, आज मी काय खात आहे बांगडा फ्राय। बांगडा घेत आहे इडली बरोबर आहे। ही आहे इडली, कांदा चांगला। इडली बरोबर मच्छी खायला खूप मजा वाटते। इडली के साथ मच्छी खूप छान पद्धतीने बनवलेली आहे मच्छी। पण या मच्छी संगती खायला मला काय नव्हतं चांगलं सांगते, तर मी ही घेतलेली आहे। त्यासाठी एक इडलीचं प्लेट। थैंक यू। आणि अक्का टीवी बघा, अक्का व्हिडिओ। हाँ, अगर अक्का मेरे को कांदा भी काट के दे। थैंक यू। अक्का को हिंदी नहीं समझता है।
हा मच्छीचा स्वाद बघा. ही मच्छी मी तोडलेली आहे आणि ही अशी खातोय. खूप छान. दररोजचं व्हेज जेवण खाऊन खाऊन कंटाळा आला होता, तर आज खूप छान वाटत आहे मच्छी खाऊन. खूप छान. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर मला लाईक आणि शेअर करा. बाय बाय. सी यू. अन्ना इसमें डालो सांभर. ये है ना सांभर? सांभर में ये है ना. अच्छा, ये सांभर है. अभी मैं राइस में डाल रहा हूँ ऐसा सांभर. हाँ, ये अन्ना मेरे को सिखा रहे कैसा खाने का. आई एम फ्रॉम बॉम्बे. बॉम्बे. अच्छा, ही इज गुजराती. हाँ, ओके, थैंक यू. अन्ना चपाती एक्स्ट्रा चपाती मागाय मैंने. चपाती पाहिजे मला. खूप चांगली चपाती बघा. आता ही चपाती भाजी करून खायची. याला सांबार, याला काय बोलतात? कुर्मा. ये वेजिटेरियन कुर्मा है. कुर्मा के साथ चपाती खा सकते हैं. हे सगळं केळेला त्यांना वाचतो. कोबीची भाजी. हाय, आई एम चेन्नई. मेरा फ्रेंड रजनीकांत है. चेन्नई के रजनीकांत. यस यस. हाँ, ये रजनीकांत. अन्ना कैसा खाने का जरा बता दो. अन्ना खा लेते अन्ना राइस एक प्लेट कैसा बताओ. अरे वाह, इस तरीके से खाने का रहता है. हाँ, जय भीम. जय भीम. ये अन्ना जय भीम. चपाती संपलेली आहे. आता मला राईस खायचा आहे. विदाउट चम्मच. ही रस्सम आहे. इमली का आहे. हे जे प्लेट आहे ना, हे प्लेट असं झाकायचं. हां, हे प्लेट जो आहे ना तो असा झाकायचा असतो. त्या असं क्लोज. मैटर क्लोज हो जाता है. अभी अपना रजनीकांत जी को अपन हाई बाय करेंगे. टाटा, हाई बाय, सी यू. आता आम्ही उठतो. हॅलो मित्रांनो, मी आता आलो आहे रामेश्वर, तामिळनाडू इथे. हा जो एरिया आहे पूर्ण, या एरियाला इंडियाचा एकदम शेवटचा म्हणजे इथून श्रीलंका फक्त पुष्परत्न हमको बीच पे लेके आए हैं. देखो कैसे किस प्रकार से मस्त सीन है. देखो आजू बाजू सब समुद्र. देखिए क्या नाम है बीच का? बीच का नाम क्या? धनुषकोडी. हाँ, या समुद्रामध्ये मी आता तामिळनाडूच्या बघतोय ना इथून, तर या साईडला लाटांचा हे दिसतोय सीन. लाट येत आहेत. पण तसंच जर आपण ह्या साईडला बघितलं रस्त्याच्या, तर इथे मात्र लाटा वगैरे काही दिसत नाही. शांत एकदम समुद्र आहे. ते एक इथलं विशेष आहे. ह्या ड्रायव्हरच्या म्हणण्यानुसार असं म्हणतोय की 6 महिने इकडच्या लाटा येतात, तर 6 महिने इकडच्या लाटा येतात. आता असं म्हणत. आणि श्रीलंका इथून फक्त आणि फक्त 25 किलोमीटर आहे. ज्याला कोणाला जायचं असेल तर त्यांनी इथूनच जायचं आहे. 25 पोहून पण जाऊ शकतो. मित्रांनो, मी किशोर कांबळे आज आलो आहे तामिळनाडू राज्यामध्ये. तामिळनाडू राज्य हे जे आहे त्यातला शेवटचा हा जो बीच आहे, इथून म्हणतात श्रीलंका ही फक्त 25 किलोमीटर आहे. हा जो शेवटचा टोक आहे बघा, माझ्या पाठीमध्ये जो समुद्र आहे
हा रस्ता आहे, हा शेवटचा एंड रस्ता आहे. त्याच्या पुढे रस्ता संपतो आणि रस्त्याच्या ह्या साईडला उजव्या साईडला जो बघताय ना पाठीमागे हा समुद्रच्या लाटा तुम्हाला दिसत आहेत, परंतु या रस्त्याच्या मागे समुद्र लाटा तुम्हाला दिसत नाही आहेत कारण तिथं ते शांत आहे. आणि इथून पुढे 25 किलोमीटर श्रीलंका आहे. मित्रांनो बघा खूप छान वाटतं इथे. ही वाळू आहे, इथून पुढे श्रीलंका, याच्या पुढे इकडून हा पूर्ण भारताची सीमा आहे. भारत देश इथे संपतो, एंड होतो. आणि इथे हे आमचे बघा हे अमर साहेब आहेत. हे अमर साहेब मुंबईची चौपाटी यांनी बघितले, आम्ही पण बघितले, परंतु आज आम्ही शेवटी तामिळनाडूच्या टोकाला आलो आहे. हे शेवटचं बीच आहे, हां हे रामेश्वर ठिकाण आहे. हा बघा झूम नाही होत आहे, पुढे पुढे जात आहे. खूप छान वाटतं बघा मित्रांनो, हवा पण छान आहे. हे आमचे अमर साहेब, आम्ही दोघंच उतरलो, बाकी सगळे सिनियर सिटीजन आहे. तर त्यांनी मात्र काय उतरायची सक्ती घेतलेली नाही आहे. रस्त्याच्या कडेला छोटे छोटे स्टॉल आहेत. हे बघा सरबताचे स्टॉल आहेत, लिंबू सरबत वगैरे. शेवट चालू इथून घरच्यांना लाईव्ह दाखवू शकत नाही कारण इथे इंटरनेट चालू नाही. इथून टॉवर बंद, कुठलंही इंटरनेट सेवा इथे उपलब्ध नाही आहे. शेवटचा भारताचा शेवटचा ठिकाण आहे, म्हणजे शेवटचं म्हटणार म्हणजे तामिळनाडू राज्यामध्ये आम्ही आलो आहे. आणि तामिळनाडू राज्यामध्ये हा एक शेवट होत आहे. आता आमचे भैयावर कम म्हणतात, आम्ही चाललेलो आहे. किशोर कांबळे तामिळनाडूमध्ये आज आलेलो आहे. इथे अब्दुल कलाम यांचं म्युझियम आहे. हे आता अब्दुल कलाम यांचं म्युझियम बघत आहे, पण आतमध्ये मोबाईलला अलाउड नाही म्हणून मी इथेच एक शेवटचा फोटो काढत आहे. बघा हा बघा, हा बामन बीच है. बामन बीच में ये हमारा दोस्त है, देखिए. हाय हाय पुष्पराज, झुकेगा नहीं साला. ये है बामन बीच. हा वाशीच्या ब्रिजपेक्षा मोठा ब्रिज आहे तामिळनाडूमधला. त्याचं नाव आहे बामन ब्रिज. ये वाशी से बड़ा ब्रिज है ना सर? अपना नई मुंबई से बड़ा ब्रिज रहेगा. अरे ये है ना, जब बोट आता है ना तब ये ऊपर गेट खुल जाता है. कौन सा? ये बीच में का देख. अरे वाह, बोट निकलने का रास्ता है. हाँ मतलब बोटिंग जो होता है ना, तो बोटिंग के लिए ये ब्रिज जो है ना वो ओपन हो जाता है. ये देखो ये ब्रिज जो है ना, वो बोट जेव्हा बोट येते ना खालून तेव्हा तो तिथून तो ओपन होतो आणि तिथून तो ब्रिज जातो, त्याच्यात ट्रेन पण जाते. तर हा बामन ब्रिज, लोक हे बघायसाठी येतात. तिथे एवढी गर्दी आहे. मित्रांनो, मी किशोर कांबळे तुम्हाला इथं घेऊन आलो आहे बामन ब्रिजवर. तामिळनाडूमध्ये हा सर्वात चांगला ब्रिज आहे, मोठा ब्रिज आहे, बघण्यासारखा आहे. भरपूर लोक इथे येतात आणि हा ब्रिज बघतात. बघा किती गाड्या उभ्या राहिल्यात हा ब्रिज बघायसाठी. हे आमचे मित्र सगळे आलेले आहेत, नवी मुंबई, वाशी, मुंबईवरून आले आहेत पिकनिक घेऊन. आता हा जो आहे तो नवीन ब्रिज बनतोय. हा माझ्या पाठीमागे दिसतोय.
जेव्हा खालून एखादी जहाज जाते, होडी जाते ना, तेव्हा हा बीच ओपन होतो आणि याच्यातूनच ट्रेन जाते. या अन्ना भेटले मेरे को, अन्ना मिला. अन्ना के पास बाबा साहब के फोटो है, बाबा साहब की रिक्षा है. तो ये कांचीपुरममध्ये मला खूप बरं वाटलं की आपला बाबासाहेबांचा एक सैनिक मिळाला. जय भीम, जय भीम. मित्रांनो, मी किशोर कांबळे, तामिळनाडूमधील कांचीपुरम या ठिकाणी आलेलो आहे. हे पूर्ण कांचीपुरमचं साडीचं मार्केट आहे आणि इथे मी एक माझी बाबासाहेबांची असलेली फोटो असलेली रिक्षा पाहिली. देवीचा फोटो आहे आणि मला एक फोटो म्हणून असं वाटला. स्टेशन बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावलेला आहे. हे आहे स्टेशन. स्टेशनचा सामान ठेवलेलं आहे. आता आम्ही CS येणार आहे. संध्याकाळी 7:15 आमची ट्रेन आहे, नागरकोइल एक्सप्रेस. डॉक्टर बाबासाहेबांचा फोटो या स्टेशनच्या तिथे लावलेला आहे.